नमस्कार मित्रहो. आपण जेव्हा श्रीकृष्ण हे नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कोणती प्रतिमा उभी राहते? हातात बासरी असलेला, डोक्यावर मोरपीस लावलेला, रासलीला करणारा एक लोभस देव, की कुरुक्षेत्रावर रथाचे सारथी करणारा आणि गीता सांगणारा एक तत्वज्ञानी? आपल्या भारतीय संस्कृतीत कृष्णाला पूर्ण पुरुष मानलं जातं. आपण त्याची पूजा करतो, भक्ती करतो. पण कधी आपण कृष्णाकडे एक मॅनेजर म्हणून पाहिले का? कधी आपण विचार केलाय का की कृष्णाने त्याच्या आयुष्यातली संकटं ज्या पद्धतीने हाताळली ती आजच्या कॉर्पोरेट जगातल्या एखाद्या सीईओसाठी केस स्टडी ठरू शकतात? आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक कृष्णाला फक्त देव मानून पूजत नाही, तर त्याला जगातील पहिला महाव्यवस्थापक म्हणजे फर्स्ट ग्रेट मॅनेजर म्हणून आपल्यासमोर उभं करतं. पुस्तकाचं नाव आहे कृष्णनीती आणि लेखक आहेत प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि मॅनेजमेंट गुरु डॉक्टर गिरीश जाखोटिया. डॉक्टर जाखोटिया यांनी हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिलंय की ते वाचताना तुम्हाला महाभारत हे एखादं धर्मयुद्ध न वाटता ती दोन कॉर्पोरेट कंपन्यांमधली सत्ता संघर्षाची लढाई वाटेल. आजच्या काही मिनिटात आपण कृष्णाच्या आयुष्यातील गोकुळ, मथुरा, द्वारका आणि कुरुक्षेत्र या 4 टप्प्यांचं मॅनेजमेंटच्या चष्म्यातून विश्लेषण करणार आहोत. तुम्ही तयार आहात ना कृष्णाची नीती समजून घ्यायला? चला सुरुवात करूया कृष्णाच्या बालपणापासून. डॉक्टर जाखोटिया पुस्तकात खूप सुंदर मुद्दा मांडतात. कृष्णाचा जन्मच मुळात एका क्रायसिस म्हणजे करांडीमध्ये झाला. कारागृह, आई वडिलांपासून ताटातूट आणि जीवाला धोका. पण गोकुळात घेण्यावर कृष्णाने काय केलं? त्यांनी तिथे स्वतःची एक कोर टीम उभी केली, गोपाळ, सवंगडी. आजच्या भाषेत सांगायचं तर त्याने ग्रासरूट लेवलला जाऊन नेटवर्किंग केलं. तुम्ही कालियामर्दन किंवा गोवर्धन पर्वत उचरण्याच्या घटनांकडे कसं बघता? डॉक्टर जाखोटिया म्हणतात या फक्त चमत्कारिक कथा नाहीत. इंद्राची पूजा बंद करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू करणे हा कृष्णाचा एक स्ट्रॅटेजिक निर्णय होता. का? कारण त्याला लोकांना स्वावलंबन शिकवायचं होतं. परक्या सत्तेवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्थानिक साधन संपत्तीचा म्हणजे गोवर्धन, गायी, निसर्ग याचा आदर करा. हे रिसोर्स मॅनेजमेंट होतं. आणि कालियामर्दन? यमुनेचं पाणी विषारी होत होते. लोकांचं आरोग्य धोक्यात होतं. कृष्णाने पुढाकार घेतला आणि त्या समस्येचं मूळ नष्ट केलं. एक लीडर तोच असतो जो फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर सोडत नाही, तर संकटाच्या वेळी सर्वात पुढे उभा राहतो. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कृष्णाने कधीच गोपाळांना असं सांगितलं नाही की मी देव आहे, माझ्या पाया पडा. नाही, त्याने त्यांच्यासोबत लोणी खाल्लं, खेळ खेळले. त्याने इमोशनल कनेक्ट निर्माण केला. आजच्या मॅनेजर्सना हेच शिकण्याची गरज आहे. तुमची टीम तुमच्या पगारासाठी काम करते की तुमच्या प्रेमासाठी? कृष्णाची टीम त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होती, कारण तिथे पद नव्हतं, तिथे प्रेम होतं. आता कृष्ण मोठा होतो आणि मथुरेला येतो. कंस वध होतो. पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते. जरासंध, कंसाचा सासरा, तो मथुरेवर वारंवार आक्रमणे करतो. इथे कृष्णाने घेतलेला निर्णय आजही अनेकांना बुचकळ्यात पाडतो. कृष्णाने लढाई थांबवली आणि तो रणांगण सोडून पळून गेला. लोकांनी त्याला रणछोडदास म्हणून हिणवलं. पण डॉक्टर जाखोटिया याला मास्टर स्ट्रोक म्हणतात. का? कारण कृष्णाला माहीत होतं की माझं ध्येय मथुरा वाचवणे आहे. माझं ध्येय स्वतःचा अहंकार कुरवाळणं नाही. जर तो लढत राहिला असता तर मथुरेची प्रजा नाहक मेली असती, संसाधनं संपली असती. त्याने स्ट्रॅटेजिक रिट्रीट घेतली. आजच्या व्यवसायात याला खूप महत्त्व आहे. कधी कधी 2 पावलं मागे येणं म्हणजे हार मानणं नसतं, तर ती लांब उडी घेण्याची तयारी असते. आणि मग त्याने काय केलं? त्याने द्वारका वसवली. कुठे? समुद्राच्या मधोमध. हे काय होतं? हे होतं इनोव्हेशन म्हणजे नाविन्य. अशी जागा जिथे शत्रू सहजासहजी पोहोचू शकत नाही. एक सेफ झोन. मथुरेच्या अस्थिर वातावरणातून त्याने आपल्या लोकांना एका सुरक्षित आणि समृद्ध जागे नेलं. एका चांगल्या लीडरचं हे लक्षण असतं. तो आपल्या संस्थेला आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितता प्रदान करतो. आता आपण येऊया पुस्तकाच्या आणि कृष्णाच्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, महाभारत. डॉक्टर जाखोटिया म्हणतात कुरुक्षेत्रावर कृष्ण हा एक कन्सल्टंट किंवा सल्लागार म्हणून वावरला. तुम्हाला तो प्रसंग आठवतोय जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन दोघेही कृष्णाकडे मदतीसाठी जातात?
कृष्णाने 2 पर्याय दिले. एक, माझी पूर्ण नारायणी सेना म्हणजेच संसाधने, रिसोर्सेस. 2, मी स्वतः पण निशस्त्र म्हणजे बुद्धिमत्ता, विजन. दुर्योधनाने काय निवडलं? सेना. त्याला वाटलं क्वांटिटी महत्त्वाची आहे. अर्जुनाने काय निवडलं? कृष्ण. त्याला माहीत होतं क्वालिटी आणि गायडन्स महत्त्वाचा आहे. आजही कॉर्पोरेट जगात हेच घडतं. काही कंपन्या फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनपॉवर वाढवतात म्हणजे दुर्योधन मॉडेल, तर काही कंपन्या योग्य मेंटॉर आणि विजनवर लक्ष केंद्रित करतात म्हणजे अर्जुन मॉडेल. कोण जिंकतं? आपल्याला माहीत आहे. आणि भगवद्गीता? डॉक्टर जाखोटिया गीतेकडे एक धार्मिक ग्रंथ म्हणून बघत नाहीत, ते गीतेकडे एक काउन्सिलिंग सेशन म्हणून बघतात. विचार करा, अर्जुन हा त्या काळाचा बेस्ट परफॉर्मर होता, पण ऐन मोक्याच्या वेळी तो डिप्रेस झाला. त्याला बर्नआउट फील झालं. मला नाही लढायचं. तेव्हा कृष्णाने काय केलं? त्याला रागवलं नाही, त्याची सॅलरी कापली नाही. त्याने अर्जुनाला त्याचा ध्येय आठवून दिलं. त्याने अर्जुनाला कर्मण्येवाधिकार असते सांगितलं, म्हणजेच रिझल्टचं टेन्शन घेऊ नको, प्रोसेसवर लक्ष केंद्रित कर. एक चांगला मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांची भीती अशीच घालवतो. युद्धात कृष्णाने शस्त्र उचललं नाही, तरीही युद्ध कृष्णानेच जिंकलं. शिखंडीला पुढे करणं असो, द्रोणाचार्यांसाठी नरो वा कुंजरोवाची चाल असो, किंवा जयद्रथ वधाच्या वेळी सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण करणं असो. हे काय होतं? हे होतं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. नियम न मोडता नियमांचा हुशारीने वापर करून शत्रूला पराजित करणे. यालाच कृष्णनीती म्हणतात. आता प्रश्न येतो, हे सगळं ऐकायला छान आहे, पण आजच्या युगामध्ये मला याचा काय उपयोग? डॉक्टर गिरीश जाखोटिया पुस्तकात खूप प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स देतात. 1. नेटवर्किंग. कृष्णाचे मित्र कोण होते? गरीब सुदामापासून ते शक्तिशाली पांडवांपर्यंत. त्याचा जनसंपर्क दांडगा होता. आजच्या काळात तुमचं नेटवर्क हेच तुमचं नेटवर्थ आहे. 2. विमेन एम्पॉवरमेंट. कृष्णाने द्रौपदीचा, कुंतीचा, सत्यभामेचा नेहमी आदर केला आणि त्यांचे सल्ले ऐकले. निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग कृष्णाने तेव्हाच ओळखला होता. 3. इमोशनल इंटेलिजन्स. गांधारीने शाप दिला तेव्हा कृष्णाने तो हसून स्वीकारला. शिशुपालाच्या 100 शिव्या शांतपणे मोजल्या आणि 101व्या वेळी ॲक्शन घेतली. म्हणजेच काय? संयम, योग्य वेळेची वाट पाहणे. आज आपण ऑफिसमध्ये छोट्या गोष्टीवरून बॉसवर किंवा सहकार्यावर चिडतो. कृष्णनीती शिकवते, वेट फॉर द राईट मोमेंट. 4. धर्माचा अर्थ. जाखोटिया सर सांगतात, कृष्णासाठी धर्म म्हणजे पूजा अर्चा नव्हती, त्याच्यासाठी धर्म म्हणजे कर्तव्य. जर तुम्ही डॉक्टर आहात तर रुग्णाचा जीव वाचवणे हा तुमचा धर्म. जर तुम्ही इंजिनियर आहात तर प्रामाणिकपणे पूल किंवा घरे बांधणे हा तुमचा धर्म. मित्रहो, काही मिनिटांच्या या प्रवासात आपण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून पाहिले. कृष्णनीती हे पुस्तक आपल्याला सांगतं की कृष्ण हा केवळ मंदिरात पूजण्याचा देव नाहीये. तो तुमच्या माझ्या आयुष्यात, रोजच्या संघर्षात, ऑफिसच्या राजकारणात आणि व्यवसायाच्या चढउतारात मार्ग दाखवणारा एक वाटाड्या आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कुरुक्षेत्रावर जिंकायचं असेल तर रथाची दोरी कृष्णाच्या म्हणजेच विवेकाच्या आणि नीतीच्या हातात द्यावी लागेल. डॉक्टर गिरीश जाखोटिया यांचं हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हे पुस्तक तुम्हाला मॅनेजमेंटची पदवी देणार नाही, पण आयुष्याचं मॅनेजमेंट नक्की शिकवेल. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? कृष्णाचा कोणता गुण तुम्हाला तुमच्या कामात म्हणजे वर्क लाईफमध्ये वापरावासा वाटतो? मला नक्की कळवा. तोपर्यंत कृष्णाचे विचार आचरणात आणा आणि आनंदी रहा. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः. जिथे योगेश्वर कृष्ण म्हणजे बुद्धी आणि धनुर्धर अर्जुन म्हणजे प्रयत्न आहेत, तिथेच विजय आहे. धन्यवाद. जय हिंद.